शक्तिपीठ महामार्ग हा आमच्या जीवावर उठला आहे. आमची शेती ही आमच्यासाठी आई आहे. आमच्या कित्येक पिढ्या याच मातीतून अन्न पिकवून जगल्या आहेत. ही जमीन आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आहे आणि पुढच्या पिढीची शिदोरी आहे. दुष्काळासारख्या आसमानी संकटांपुढे आम्ही कधी झुकलो नाही. मग शक्तिपीठाच्या आडाने आम्हाला भूमिहीन करणाऱ्या सुलतानी संकटापुढे आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून निकराची लढाई लढू, पण शक्तिपीठचा शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा एल्गार खानापूर तालुक्यातील घाणवड ग्रामस्थांनी केलाय. शक्तिपीठ महामार्ग बाधित घाणवड येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत नायब तहसीलदार विजय साळुंखे यांना मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी अनिल सावंत, अशोक रावताळे, राजदीप सावंत, प्रकाश भोसले, नंदकुमार गोसावी, जयराज भोसले, शांताराम भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. घाणवड गावच्या हद्दीतून शक्तिपीठ महामार्ग जात असून या महामार्गाचं रेखांकन पाहता घाणवड हद्दीतील 250 एकर जमीन महामार्गासाठी जात असून अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. ज्या देवस्थानासाठी हा महामार्ग निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय त्या देवस्थानासाठी आत्ताही रस्ते आहेत, त्यामुळे नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. शक्तिपीठ महामार्गामुळे घाणवड हद्दीतील सुपीक बागायती शेतजमीन जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं उपजीविकेचं साधनच नष्ट होते. जमिनी गेल्यामुळे शेतकऱ्यांचा जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. घाणवड हद्दीतून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रेखांकन रद्द करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.